नमस्कार मंडळी. जेव्हाही चपाती किंवा भाकरी तव्यावरती शेकण्याचा कंटाळा येतो ना, त्यावेळेस अशा प्रकारची ही रेसिपी नक्कीच करून पहा. सगळ्यांना आवडणारी आणि अतिशय पौष्टिक सुद्धा आहे. मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इडली प्लेट घेतलेली आहे आणि इडली प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर ही कणिक मळून घेतलेली आहे आणि ह्या मळलेल्या कणकीपासून आपल्याला असे छोटे छोटे उंडे करायचे आहे. या प्रकारे जसे आपण चपात्या करतो ना, चपात्यापेक्षा लहान उंडे करायचे आहे, कारण आपण ही इडली प्लेटमध्ये करणार आहोत रेसिपी. पुरीसारखे उंडे केलेले आहे. पोलपाटावरती ठेवायचं आहे आणि लाटायचं आहे. तुम्ही पाहू शकतात कणिक मळताना ही घट्टसर मळलेली होती, त्यामुळे पीठ लावायची काही गरज नाही. पीठ न लावता अशीच ही चपाती लाटली जाते. असंच आपल्याला चपातीप्रमाणेच लाटायचं आहे. तुम्ही रेसिपी ही पाहत आहातच. रेसिपी पाहत असताना माझं एक छोटंसं तुम्हाला निवेदन आहे. रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशी ही पुरीसारखी लाटून घेतलेली आहे. त्यावरती अगदी थोडंसं तेल लावायचं हाताला आणि थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची घडी करायची आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशी ही घडी करून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने बाकीच्या कणिकचेही उंडे करायचे आहे आणि तशाच पद्धतीने लाटून घ्यायचे आहे. जास्त तेलही लावायची गरज नाही किंवा तेल न लावता सुद्धा तुम्ही अशा प्रकारची घडी करून ही रेसिपी करू शकता. आता अशाच पद्धतीने घड्या करून घेते. त्यानंतर स्टीमरमध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर इडली प्लेट ठेवलेली आहे तेल लावून आणि त्या प्लेटमध्ये अशा प्रकारे या फोल्ड केलेल्या चपात्या आपल्याला ठेवायच्या आहे. एका इडली पात्रामध्ये साधारण 4 चपात्या ह्या बसतात. गॅसची फ्लेम मोठी आहे. आता झाकण ठेवते आणि फक्त 2 मिनिटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. मोठी गॅस केली ना, फक्त 2 मिनिटाच्या आतमध्येच या मस्त अशा शिजल्या जातात. कुठेही चिटकत नाही आणि मस्त अशी ही आपली चपाती झालेली आहे. काढून घेते प्लेटमध्ये. तर नेहमीच तव्यावरच्या शेकलेल्या चपात्या भाकरी खाऊन कंटाळा येतो, तर केव्हा तरी अशा प्रकारची चपाती सुद्धा तुम्ही करून तर पहा. एकदा बनवाल तर नेहमीच अशी चपाती कराल आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही चपाती आहे. यासोबत तुम्ही कोणतीही भाजी खाऊ शकतात, पातळ किंवा कोरडी. तर या ठिकाणी मी पातळ भाजी केलेली आहे. अशी घ्यायची आणि खायची. लहान मुलं असतील तर अशी कोरडी सुद्धा ही चपाती खाल्ली जाते लहान मुलांनी. मस्त अशी लागते. गरम गरम खायला छान लागते. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.